अस्सलामुअलैकुम प्यारे बच्चों, दोबारा इस नए वीडियो के अंदर आपका इस्तकबाल है। गुज़िश्ता वीडियो में हमने संतवानी 10वीं जमात अभंग क्रमांक 2 देखा था। उसके सवालात तो जवाबात के सिलसिले को आगे बढ़ाते हुए अगला जो प्रश्न है वो व्याकरण पर आधारित है। समास। पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा। सामासिक शब्द इथे दिलेले आहेत, त्यांचा विग्रह करायचा आहे, म्हणजे ते शब्द तोडून आपल्याला लिहायचे आहे। पहिला शब्द आहे यथाक्रम, स्त्री पुरुष, खरे खोटे, केर कचरा। उत्तरे बघा। सामासिक शब्द यथाक्रम, याचा विग्रह काय होणार आहे? क्रमाप्रमाणे। दुसरा आहे स्त्री पुरुष, याचा विग्रह काय होणार आहे? स्त्री आणि पुरुष। खरे खोटे, याचा विग्रह काय होणार आहे? खरे किंवा खोटे। आणि केर कचरा, याचा विग्रह होणार आहे केर कचरा वगैरे। चला पुढचा प्रश्न आपण पाहू। आ भाषिक घटकांवर आधारित कृती। पहिला आहे शब्द संपत्ती। समानार्थी शब्द लिहा, मतलब हम मानी अल्फाज लिखो। सिनोनिम्स। चित्त, भगवंत, दोन शब्द दिलेले आहे। चित्त म्हणजे मन, भगवंत म्हणजे देव, हे याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत। आता विरुद्धार्थी शब्द लिहा, म्हणजे विलोम शब्द, अपोजिट शब्द हमें लिखना है। पहिला आहे मृदू आणि दुसरा आहे दास। तर मृदूचे काय येणार? कठीण, टणक, आणि दासचे मालक। लिंग बदला। साधू, साध्वी, दास, दासी, देव, देवी, भगवंत, भगवती। चौथा प्रश्न, पुढील शब्दातील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा। पुढे एक शब्द दिलेला आहे नवनीत, याच्यापासून आपल्याला 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे। तर बघा, नव नऊ, वन वन, वन म्हणजे जंगल, तन तन, तन म्हणजे आपले शरीर, आणि वतन, वतन म्हणजे आपला देश। लेखन नियमांनुसार लेखन। पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा। शुद्ध शब्द करून लिहायचे आहे, 1 मार्कासाठी हा प्रश्न येतो। मूर्ती कसं लिहिणार? खाली बघा, मूर्ती। पुत्र, मूर्तीमध्ये काय चूक आहे? तर जो त आहे, तला पहिली विलांटी दिलेली आहे, तर पहिली विलांटी ही चुकीची आहे, दुसरी विलांटी येणार। आणि जो म आहे, मला पहिला उकार आहे, तर तो नाही येणार, दुसरा उकार येणार। पुत्र, पुत्रमध्ये पण बघा दुसरा उकार दिलेला आहे, तर शुद्ध शब्द काय आहे? पुत्रमध्ये पहिला उकार येणार। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि याच्यातील प्रश्न उत्तरे आपल्या वहीत लिहा। खुदा हाफिज, शुक्रिया।